दादा, वाढदिवसाचा आज आपला एक जबरदस्त असा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतो. काय सांगाल आपण? वाढदिवस हा सोहळा नसून एक वर्षभर 5 वर्ष मी जनतेच्या समोर जात असतो, काम करत असतो. त्याचेच आशीर्वाद घेण्यासाठी एक वाढदिवस मी साजरा करत असतो. तर जेणेकरून जो आपण वर्षभर काम करत असतो त्याचे आशीर्वाद रूपी आपल्याला वाढदिवसाला आशीर्वाद भेटत असतात. त्या हिशोबाने मी वाढदिवस हा साजरा करत असतो. वाढदिवसाच्या दिनी संकल्प केला जातो. आपण कोणता संकल्प केला? मी आज बरेच संकल्प केले. म्हणजे मी जो वर्षभर 5 वर्ष काम केलेलं आहे, आज विविध संघटना असेल, सामाजिक संस्था असेल किंवा नागरिकांसाठी, तर माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांनी उपक्रम राबवले होते. जसे की आरोग्य शिबिर, वृक्ष लागवड, आपले छत्री वाटप यांच्यासाठी, आपल्या HIV मुलांच्या बाधित यांच्यासाठी जेवण, असे अनेक उपक्रम राबवले होते वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या माणसांनी, की जेणेकरून ज्या वर्षभर मी त्यांच्यासाठी उपयोगी पडतो, तो माझ्या वाढदिवसासाठी कुठंतरी अभिष्टचिंतन आणि आशीर्वाद देण्यासाठी हे उपक्रम राबवले जात असतात. जनतेसाठी काय मागाल? जनतेसाठी काय मागण्यापेक्षा काय करेल हे विचारा. कारण मागण्यापेक्षा आपल्या करण्याची धमक पाहिजे. जी ताकद लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, जी कांबोट्या परिसरासाठी मला दिलेली आहे, त्याचा योग्य वापर करून जे जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. मग ते आत्ताचा प्रश्न लाईटीचा असो, याच्या अगोदर पाण्याचा प्रश्न असो, का शाळेचा प्रश्न असो, किंवा फायर स्टेशनचा प्रश्न असो, असे महत्त्वाचे आणि मूलभूत प्रश्न आहेत हे 100% मी सोडवणार. इथे या वाढदिवसाच्या निमित्त मी ही ग्वाही देतो. आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष नसून एक विचार आहे, संघटनात्मक विचार आहे, आणि नक्की तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. युवा अवस्थेतच आपण विकासाची विचारधारा अंगी बाळगली आणि कामोट्याच्या विकासाच्या दृष्टीनं पावलं उचलली. भविष्यात कामोटे कसं असेल? येणाऱ्या काळात भविष्य कांबोट्यात वेगळ्या दृष्टिकोनाने असणार. ज्या पद्धतीत आज मी बघतोय, प्रत्येक सामान्य कुटुंबातील लोकांना एक अपेक्षा आहे की आपला मुलगा CBSE बोर्डात शिकला पाहिजे. या विचारधारेत प्रत्येकजण काम करत असतो. पण आजची परिस्थिती शिक्षणाच्या दृष्टिकोनानुसार प्रत्येक माणसाला इतका आर्थिक भूदंड देता येत नाही. त्यामुळं आज जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी आज महानगरपालिकेतून आपण CBSE बोर्डाची एक शाळा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा टेंडरही झालेला आहे. सेक्टर 19 प्लॉट नंबर 5. येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षात कांबोट्यातले कुठल्याही सामान्य कुटुंबातला माणूस हा CBSE बोर्डात, जी प्रत्येक आईवडिलांची इच्छा आहे की आपला मुलगा CBSE बोर्डात शिकावा, ही त्यांची अक्षा आणि आकांक्षा माझ्या मदोरे किंवा महानगरपालिकेच्या आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण करणार. कामोटेकरांच्या शुभेच्छांचा वर्षाव आज आपल्या वाढदिवशी पाहायला मिळाला. एकूणच हे प्रेम भविष्यात कशा प्रकारे आपण जपाल आणि त्यांच्याप्रती काय भावना व्यक्त करा? कांबोट्यातील रहिवासी असतील, नागरिक असतील, माझे सहकारी असतील, हे परिवाराच्या माध्यमात आहेत माझ्या, की जेणेकरून एक परिवारात थोडे मतभेद होतील पण मनभेद कधीही होणार नाही. ज्या ज्या कांबोट्याच्या समस्या आहेत त्यांना पुरेपूर न्याय देण्यात मी सक्षम राहणार आणि त्यांचे सुखदुःख हे माझे सुखदुःख असतील हे प्रामाणिक सांगतो. आणि येणाऱ्या काळात कांबोट्याचा भविष्य हा उज्ज्वल असणार. या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मी ग्वाही देतो. आज बघायला गेलं तर आमदार प्रशांत ठाकूर असतील, परेश दादा असतील, या ठिकाणी येऊन आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. महापौर पण या ठिकाणी आलेले आहेत. नक्की काय सांगायला? लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी पण मी जाऊन भेटून आलो, त्याही शुभेच्छा दिल्या. मी सांगतो ना, ठाकूर फॅमिली हा पक्ष म्हणून कार्यकर्त्यावर प्रेम करत नाही, आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून प्रेम करत असतं. आज मी 7 ते 8 वर्ष काम करत असतो. मला असं कधीही भासला नाही की आपण एक कुठल्या पक्षात कुठे काम करत आहे, तर आपण एक कुटुंबात काम करतो. जसं मी बोललो, भाजप हा पक्ष नव्हे, एक परिवार आहे. आणि त्याच विचारधारेवर ठाकूर फॅमिली म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असो, की आमदार प्रशांत ठाकूर साहेब असो, की सभागृह नेते असो, हे आपल्या माणसाला कसं जपलं पाहिजे यासाठी पुरेपूर वेळ देत असतात. आज सांगावं वाटतं की घरात एक दुःख होऊनसुद्धा त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप मन मोठा करून करावा लागतो यासाठी. आणि खरंच ठाकूर फॅमिलीचं मी ऋण असणार. अतिशय कमी वेळात मला जी संधी दिली त्याचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहणार, पक्षाशी प्रामाणिक राहणार. काही अडचणी आल्या तरीसुद्धा मी प्रामाणिक राहणार, ही माझी भूमिका असणार. 2 टाईम नगरसेवक झालेला आहात आपण, 2 टाईम नगरसेवक झालेला आहात. कांबोट्याचा विकास आपण करण्यात आलेला आहे, पण बघायला गेलं तर विकासच नावात आहे आपल्या. त्या संदर्भात काय सांगा? बघा, आज कांबोट्याची अवस्था 12.5%चे प्लॉट आले 2002 पासून. इन्फ्रास्ट्रक्चरची खूप दुरावस्था होता. ज्या शिडकोनी जी परिस्थिती आणली होती ते आजही तुम्ही बघत असता. त्याच्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर साहेब, महानगरपालिका आले, आमच्यासारखे नगरसेवक 2017ला निवडून आले. त्याच्यानंतर आज शिडकोनीची कचऱ्याचा प्रश्न होता. आज बघा तुम्ही कचरा सुशोभीकरण बघा, त्याच्या पद्धतीतून अतिशय चांगल्या पद्धती, रस्त्यांची अवस्था बघा अतिशय चांगल्या पद्धतीत आहे. हां, काही प्रश्नही सुटले नाही, पण भाजपा म्हणून असेल किंवा आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही प्रश्न राहिलेले आहेत ते भाजपा म्हणून आम्हीच प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या काळात सोडवण्याचाही पुरेपूर प्रयत्न आम्हीच करणार.
सिडकोचे पाण्याच्या संदर्भात दूरदृष्टिकोन चुकलेला आहे. एकूणच आपण सत्ताधारी पक्षात असतानाही सिडकोच्या विरोधात आवाज उठवत आहात आणि जनतेविषयी आपण लढत आहात. काय एकूणच भावना आहे? सत्ता ही उपभोगण्यासाठी नसते, हे संघर्ष करण्यासाठी असते. कारण सिडकोनी जी डेव्हलपमेंट केली ते मी आत्ताही बोललो की पुरेपूर इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं नव्हतं आणि आजची परिस्थिती तीच आलेली आहे. पूर्णपणे नवी मुंबईला डॅम दिल्या असल्या कारणाने आज कामोट्याला असेल, कलंबोलीला असेल, खारबला कुठं अस्तित्व अस्वस्थ झालेलं आहे की पाण्याच्या वाचून. पण आज येणाऱ्या काळात नावा शेवा टप्पा 3 याच्या माध्यमातून जसं आमदार साहेबांनी जो प्रपोजल आणलेला आहे, येणाऱ्या काळात काही 1-1.5 महिन्यात हा प्रश्नही मार्गी लावला जाईल आणि याच्या माध्यमातून जो कर्जतला डॅम होतोय म्हणजे भविष्याचाही विचार केलेला आहे की जेणेकरून 4-5 वर्षात जेव्हा डॅम होईल तेव्हा डॅममध्ये डॅमचीही पुरेपूर पनवेल परिसरात उपाययोजना होऊन पाण्यापासून लोकांना सुविधा भेटते. पुढे कोणते उपक्रम तुम्ही हाती घेणार आहात, असं काय निर्णय जनतेसाठी? नक्कीच माझा एक विजन आहे. माझ्या प्रभागामध्ये 34, 35, 36 हा मँग्रोवच्या कडेला असल्या कारणाने बऱ्यापैकी त्या बिल्डिंगींना धोका निर्माण झाला. याच्या संदर्भात सिडकोला पत्र दिलं आहे, मी CRZला पत्र दिलं आहे, महानगरपालिकेला पत्र दिलं आहे. पण माझं विजन असणार की त्या बिल्डिंगींना संरक्षण तर भेटेलच, पण एक असा वॉकवे बनवणार का जेणेकरून लोकांना जाण्यासाठी योग्य मार्ग स्टेशनकडे पण भेटेल आणि त्याचा संरक्षणही भेटेल. हा माझा प्रथम विजन असणार. ठीक आहे. धन्यवाद.